गुन्हेगारांवर कारवाईचा बडगा उगारणाऱ्या पुण्यातील 3 पोलीस स्टेशनला मानवाधिकार आयोगाने नोटीस बजावली आहे। त्यामुळे एकीकडे गुन्हेगारी रोखण्यासाठी वरिष्ठांचा दबाव तर दुसरीकडे मानवाधिकार आयोगाची नोटीस अशा दोन्ही बाजूंनी पुणे पोलिसांची चांगलीच कुचंबना होते। दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये आरोपींची धिंड काढल्यामुळे तर दुसरीकडे दुचाकीला फटाका सायलेन्सर लावून दहशत माजवणाऱ्या तरुणांना उठबशा काढायला लावल्यामुळे अशा 3 प्रकरणात 3 वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांना नोटीस बजावण्यात आली आहे। यामध्ये मानवाधिकार आयोगाने थेट पोलीस आयुक्त यांच्यासह पोलीस निरीक्षकांना नोटीस पाठवल्या आहेत। नेमकं हे प्रकरण आहे तरी काय आणि मानवाधिकार आयोगाला अचानक पुण्यातील गुन्हेगारी कशी आठवली बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी हरिचंद्र पवार, तुम्ही पाहत आहात सकाळ। हत्येतील आरोपींची बोनेटवर बांधून धिंड काढायला पुण्यातील भारतीय विद्यापीठ पोलिसांना मानवाधिकार आयोगाने नोटीस दिल्यानंतर या पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मानसिक पाटील यांची बदली करण्यात आली। तर तब्बल 27 गुन्हे नोंद असलेल्या सलमान या आरोपींची धिंड काढणाऱ्या लक्ष्मीनगर पोलीस स्टेशनला देखील मानवाधिकार आयोगाने नोटीस बजावली आहे। तर बुलेटला फटाका सायलेन्सर लावून नागरिकांना त्रास देणाऱ्या वाहन चालकांवर देखील कारवाई करणाऱ्या काळे पडळ पोलिसांना देखील मानवाधिकार आयोगाने नोटीस बजावले। गुन्हेगारांच्या मानवाधिकारांची दखल घेणाऱ्या आयोगाने सामान्यांच्या अधिकाऱ्यांकडे देखील लक्ष द्यावं अशी मागणी आता होत आहे। घटना क्रमांक 1, पुण्यातील भारतीय विद्यापीठ भागात अल्पवयीन मुलाचा खून केल्याप्रकरणी अल्पवयीन आरोपींना गाडीच्या बोनेटला बांधून पोलिसांनी काढली होती त्यांची धिंड। घटना क्रमांक 2, लक्ष्मीनगर भागात खून, दरोडा, गाड्या तोडफोडी अशा 27 गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेल्या आरोपींची निघाली होती धिंड। घटना क्रमांक 3, काळे पडळ भागात दुचाकीला फटाका सायलेन्सर लावून दहशत माजवणाऱ्या तरुणांना उठाबशा काढायला लावणे। राज्य मानवाधिकार आयोगाने याबाबत सुमोटो तक्रार घेतली असून या संदर्भात फॅक्ट फाइंडिंग कमिटी स्थापन करण्यात आले। महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाने विशेष पोलीस महानिरीक्षक IPS अधिकारी दत्तात्रय कराळे हे स्वतः या कमिटीचे मुख्य अधिकारी आहेत। आम्ही चौकशी करणार आहोत सगळ्या प्रकरणांची आणि ती झाल्यावर अहवाल हा आयोगाला सुपूर्द केला जाईल। तो अहवाल सुपूर्द केल्यावर आयोगाचे 3 प्रमुख सदस्य त्यावर निर्णय घेतील अशी माहिती याबाबत महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय काळे यांनी दिले आहे। तर पोलीस मॅन्युअलमध्ये याबाबत काही बाबी निश्चितपणे लिहिल्या आहेत। मुळात या आरोपींना बाहेर तपासासाठी काढलं जात आहेत का, त्यांची ओळख परेड आहे म्हणून काढले जात आहेत का, याला सध्या धिंड म्हणून समजलं जातं। अल्पवयीन मुलांच्या बाबत जर असं काही केलं जात असेल तर ते निश्चितपणे चुकीचं आहे। पण सध्या पुणे शहरात काही ठिकाणी रात्री बऱ्याच वेळा काही टोळके गाड्यांची तोडफोड करून गुन्हे करतात। अशांवर निश्चितपणे कारवाई करायला हवी असे मत निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र भामरे यांनी व्यक्त केलं आहे। तर दुसऱ्या बाजूला मानवाधिकार आयोगाने पोलिसांवरच केलेल्या कारवाईमुळे मात्र पुणेकरांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे। आज पुण्यातील भारतीय विद्यापीठ आणि लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याजवळ येऊन काही स्थानिकांनी चक्क पोलिसांच्या समर्थनात घोषणाबाजी केली आणि केलेल्या कारवाईचा निषेध केला। याबाबत पुणेकरांनी म्हटलंय की गेल्या काही महिन्यांपासून आमच्या भागात गुन्हेगारी वाढली होती, ती कमी करण्यासाठी पोलीस प्रयत्न करत होते। आरोपींवर केलेली कारवाई योग्यच आहे। गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यात इतक्या गुन्हेगारीच्या घटना घडल्या तेव्हा मानवाधिकार आयोगाने का दखल घेतली नाही असा प्रश्न देखील पुणेकरांनी विचारला आहे। खाकीचा वचक बसावा तसंच स्थानिकांमध्ये गुन्हेगारी केल्यावर काय होऊ शकतं याचं प्रबोधन व्हावं यासाठी पुणे पोलिसांनी काही ठिकाणी या आरोपींच्या धिंड काढण्यात येत होत्या। पुण्यात कधी कोयता गँग तर कधी गाड्यांची तोडफोड तर कधी गँगवार तर कधी खून अशा घटनांची मानवाधिकार आयोगाने कधी दखल घेतली कधी आठवत नाही। मग अचानकपणे गुन्हेगारांच्या बाबतीत आयोगाला कळवळा कसा आला का, यामागे काही कारण आहेत ते पाहणं तेवढं औत्सुक्याचं ठरणार आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।